इकडे सागर तीरावर सर्व वानरसेना हनुमंताची वाट पाहत होती. एक एक दिवस त्यांना एक एक वर्षासारखा वाटत होता. हनुमान ज्या दिशेकडे गेला त्या दिशेकडे सर्वांचे डोळे लागले होते. एक दिवस आकाशात उंचावरून लांबून एक ठिपका पुढे पुढे सरकताना दिसला. तो पहा एक छोटासा ठिपका पुढे येतोय. नक्कीच नक्कीच तो हनुमंतच असला पाहिजे. आता हनुमंत अगदी जवळ आला. हो 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 अपेक्षेपेक्षा खूप लवकर हनुमान परत आला नाही. हो, म्हणजे तो काम यशस्वी करून आला असणार. होय होय होय. खाली उतरताच त्याच्यावर वानरसेनेनं प्रश्नांचा भडीमार केला. अरे सीतामाई भेटल्या का? कशा आहे? रावणाची भेट झाली? थांबा थांबा, सगळं काही सांगतो. आपल्या सीतामाई सुखरूप आहेत. रावणाला ठार मारल्यावरच ते परत येणार. तेव्हा सर्वात प्रथम श्रीरामांच्या कानावर ही शुभवार्ता घालायला हवीच. चला 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 चला, सगळे आपण श्रीरामांच्याकडे जाऊयात. चला रे चला असं म्हणत सर्व वानरसेना मोठ्या उत्साहानं आनंदानं राम लक्ष्मणाच्या भेटीला निघाली. इकडे राम लक्ष्मण सुग्रीव अजून कोणीच कसं परत आलं नाही याबद्दल आपापसात तर्कवितर्क लढवित होते. इतक्या दूरवरून घोषणा ऐकू येऊ लागल्या. त्या घोषणा ऐकताच सुग्रीव म्हणाला, रामराया, वानरसेना परत आली आणि काहीतरी शुभवार्ताच घेऊन सारे परतले असावेत असं मला वाटतंय. त्याशिवाय तुझ्या नावाचा जयघोष त्यांनी केलाच नसता. श्रीरामांचा विजय असो. श्रीरामांना वंदन असो. हनुमंता, सीतेचा शोध लागला का रे? तिची प्रकृती कशी आहे? रावण तिला छळतोय का रे? बोल ना हनुमंता, सांग ना काय ते. सांगतो रामराया, सांगतो, सर्व काही सांग. आपली उत्सुकता मला समजते. श्रीरामा, एकूण रावणाचं वध केल्याशिवाय सीतामाई इकडे येण्यास तयार नाहीत. त्या दुष्ट रावणाला प्राणदंडाचं शासन केल्याशिवाय सीतामाईच्या मनाला बरं वाटणार नाही. आणि मग त्यानं लंकेतील एकूणही घटना रामाला सांगितल्या. खरं आहे तू म्हणतोस ते. शुभ दिवस पाहून राम लक्ष्मण सुग्रीवासह प्रचंड अशी वानरसेना बरोबर घेऊन निघाले. चला चला तर मग सगळे आपण सारेच लंकेवर स्वारी करण्यासाठी निघूया. होय, माझी संमती आहे. माझ्या बरोबर संपूर्ण वानरसेना, तसेच जामवंत, अंगद, नील, हनुमंत असे शूर लढवय्ये आहेत. श्रीरामाचा जय जयकार करत सर्वजण उत्साहानं चालले होते. अचानक एक आश्चर्यकारक घटना घडली. ध्यानीमनी नसताना रावणाचा भाऊ बिभीषण रामाकडे आला. तो रामाला म्हणाला, हे रामा, मला माझ्या भावाचं म्हणजेच रावणाचं वर्तन अजिबात पसंत नाही. तुझा पक्ष सत्याचा आहे, तेव्हा सत्याच्या बाजूने लढणे हेच मला योग्य वाटते. मी तुझ्याशी मैत्री करीत आहे. काहीतरी रावणाचा डाव असावा. सर्वांच्याच मनात अशी शंका आली. इतक्यात हनुमंत पुढे झाला. थांबा, तो म्हणाला, बिभीषण म्हणतोय ते खरे. रावणाच्या हातून माझं मुंडकं उडवण्याची वेळ आली होती, तेव्हा याच बिभीषणानं रावणाला राजनीतीची जाणीव करून देऊन माझे प्राण वाचवले होते. श्रीरामा, बिभीषणाला रावणाची अधमनीती मान्य नाहीये. हनुमंताच्या या वक्तव्यानंतर सर्वांनी बिभीषणालाही आपल्या बरोबर घेतले. सर्व अरण्य डोंगर ओलांडून ही सेना समुद्र तीरावर आली. अरे, आता समुद्र कसा ओलांडायचा आणि हे सैन्य घेऊन लंकेत तरी कसं जायचं? रामाला प्रश्न पडला. त्यानं सागराची 3 दिवस आराधना केली, पण सागर प्रसन्न झाला नाही. तेव्हा सागराला हटवण्यासाठी रामानं धनुष्यावर बाण चढवला. ते पाहताच सागरदेव पुरुष रूपानं प्रकट होऊन रामाला म्हणाला, क्षमा असावी, आपण रागावू नये. मला माझी मर्यादा कधीच सोडता येत नाही. सुग्रीवाचा सेनापती नल समुद्रावर उत्तम पूल बांधू शकेल. आपण हे काम त्याच्याकडेच द्यावं. त्याप्रमाणे रामानं हे काम नलावर सोपवलं. वानरसेनेनं मोठमोठे पर्वत झाडं समुद्रात टाकली तरीही पूल काही तयार होईना. असं का होतंय कुणालाच कळेना. मग हनुमंत पुढे येऊन म्हणाला, अरे असं काय करताय? आपण प्रभू रामचंद्राचं नाव घेऊन सर्व वस्तू समुद्रात सोडायला हव्या होत्या, कारण श्रद्धेनं फार मोठी कामं होतात. आलं का लक्षात? घ्या, बोला, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. हनुमंताचा विचार सर्वांनाच पटला. पुन्हा रामाचं नाव घेत घेत समुद्रात भर टाकण्याचं काम वेगानं सुरू झालं. आणि काय आश्चर्य, अपेक्षेपेक्षा खूपच लवकर सेतू बांधण्यात त्यांना यश आलं. राम लक्ष्मणासह सर्व सैन्य त्या सेतूवरून लंकेकडे गेलं.
मुलांनो, लक्षात आलं ना? श्रद्धेनं फार मोठी कार्य देखील सहज होतात.